एवढं ऊन पडतं एका मिनिटात कपडे वाळून जातात. कपडे का धुवा वाळवा घरात घेऊन जा परत सकाळी धुणं धुवा परत संध्याकाळचा स्वयंपाक करा एवढेच काम आहे. काय करू राहिले तुम्ही? काय ग बाई कोणीकडे आली? अहो मी चालले होते रानात, म्हटलं तुम्ही कपडे काढताना दिसले, म्हटलं बघू चला यांच्याकडे हा जाऊ. ना ग दिवसभर असं काम एक मिनिट मला बसायला टाइम नाही. हा का? दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मला कामच असतं. असं आहे. काय करणार आहे बाई. तुझं बरं आहे तुला भेटतो फिरायला टाइम इकडं तिकडे नाही, माझा नवरा मला सगळं काम करू लागतो. हा ना हा. आमचं तर तसं नाही. आमचा इकडचं इकडं तांबे ठेवणार नाही असा. म्हणजे तुमचा नवरा काम नाही करत? काहीच करत नाही घरात. असं का बरं? त्याला असं सगळं जागेवर बसून पाहिजे. हे आण ते म्हणजे आण, ते पांगळे आहे का? आण. नाही ग बाई मग? त्यांना असं आयतं पाहिजे सगळं. आयतं? आयत खाऊ नवरा याला म्हणतात. माझा नवरा इतका देव माणूस आहे ना, काय ग बाई. काय सांगू तुला मी. हा हा म्हणजे ना वरून तो पण घेतो मला पण देतो, म्हणजे आयतं सगळं मला आयतं. हा का हो बापरे बापरे. सांगतो बा. आमचं माझा नवरा तर तसा नाहीच आहे बाई. त्याला सगळं असं जागेवर बसून पाहिजे. जेवण आण पाणी आण मी यांना कधी अशी ऑर्डर सोडली हा. ना, पाणी आण पाणी यायलाच पाहिजे. अरे बापरे बाई तुझा नवरा म्हणजे तुझ्या हातात आहे काय? माझ्या हातात काय, मोठी मध्ये ते कसं काय केलं ते त्याला? कोणी मी केलं माझ्याकडून जसं पाहिजे तसं केलं मी. म्हणजे काय करावं लागतं नवरा मुठीत यायसाठी? तुला माहिती काय करावं लागतं? नाही बाई आता एवढं तर 10-15 वर्ष झालं आमच्या लग्नाला अजून आम्हाला काहीच कळलं बोटर नाही. नाचवायचं. कसं म्हणजे धाक द्यायचा? धाक कशाचा धाक द्यायचा त्याला? द्यायचं, ज्या गोष्टीचा धाक द्यायचं त्या गोष्टीचा धाक द्यायचा. काय म्हणायचं? पा काम नाही केलं तर बघा मग मी काय करेल. असं काय बोलायचं. करेल पण ते म्हणला काय करेल तर? काय नाही, त्यांना लगेच समजून जातं, त्यांना लगेच करण पोहोचतं मी बोलल्यावर. म्हणजे असं म्हणा तुम्ही जर हे काम नाही केलं तर मी काय करेल हा असं बोलू का? हा. आणि अजून बस एवढंच बोलते, लगेच त्यांना पॉईंट लगेच समजून जाईल काय होईल त्या गोष्टीवर. हा का मग बघ बर का काहीतरी फरक पडला पाहिजे. पडेलच फरक. अगं मला लय वैताग आलाय त्या नवऱ्याचा ना. दारू पिऊन येतो तो बी आणि वरतून एवढा रुबाब गाजवतो एखादा महाराज. माझा दारू नाही पित, हा. पण माझ्या हातामध्ये येतो, हातामध्ये. हा ना मला पण असं वाटतं मी माझा पण कधी नवरा कपडे माझा- धुतले ना, हा मी घर असो का नसो कपड्यांच्या गाड्या सुद्धा काढून अशी कपडे काढायची गरज बी नाही पडत मला. तू त्याच्यामुळेच त्याचं घर पूजव त्याचं घर पूजव सगळं घर पुजून येते तू. नाही असं काहीच नाहीये. मग मी घरातले काम करून घेते माझ्याकडून जेवढं होतं तेवढं, पण आम्ही मिळून जुळून काम करतो. हा का म्हणून तुला लोकांच्या घरी यायला टाइम भेटतो हा, बाई. तुला मला बघितलं का कधी कोणाच तरी दारात गेलेली मी? मग तू नवऱ्यानं तुझं काम नाही करत ना, म्हणून तुझी एवढी तब्येत झाली. हा ना ग बाई लय टेन्शन आहे काय करते. टेन्शन मुळे ही तब्येत बरं वाढते. तुम्हाला सांग फक्त काय करावं लागेल नवरा मुठीत यायसाठी मी तेच करते. तू ना त्यांचं कामच नको ऐकू. हा हा ते बोलले नाही आण ते आण ऐकायचंच नाही का, बरोबर ते करतील त्यांचं काम. असं करायचं त्यांनी कधी एक आवाज दिला तर असं समजायचं मला ऐकूच येत नाही, कानाचे पडदेच नाही, असं बैरापणा करायचा. बरं मग ते बरोबर आपल्याला बाहेरपणा करायचा ना. अजून ते दुसरं काय सांगितलं तू? हा तुम्ही काम नाही केलं तर बघा मी काय करेल असं बोलायचं. आणि ते जर म्हणले काय करशील तर काय सांगू? त्यांना नंतर बोलायचं त्यांना, मग बरोबर हातात येतात ना, आपण कामच नाही करायचं ना, समजून घ्यायचं ना. बरं आता हे माझ्या एकदम डोक्यात हा, आहे, मग. माझ्या एकदम मनात ठेवते आणि संध्याकाळी त्यांना तेच चहा करते. पाणी. हे कुठं बसले बघते बरं मी. काय हो लय निवांत बसले? वाच काय राहिला लय लय निवांत बसले म्हटलं. काच निवत हे सारखं तोंड खाजू राहिलंय. का बरं? राहिलंय तू जर आंघोळ उन्हात फिरायचं कमी करायचं ना मग. तू जर आंघोळीला पाणी देत नाही सुन बाई. आंघोळ पाणी देत नाही? अहो कस काय आंघोळ तुम्हाला सारखं अंगाला वाच घेऊ राहिलाय. आंघोळी करायच्या दिवसातून 2-2 बार. पण तू पाणी दिलं तर करील ना. का बरं पाणी आपल्याला काय पाण्याची द्यायचं गार पाण्याने करायचं? करायचं मामा धरा करा आंघोळ. उन्हाळा लागलाय ना गार पाण्याने करायची ना आंघोळी. हा, गार पाणी म्हातारा माणूस गार पाणी हा म्हातारा कशाच दिसायला म्हातारा आहे फक्त. हा ना खायचे किती चावनट राहते. हे नको ते नको चटणी मिरची तर नकोच तुम्हाला. हा मग म्हातारा माणसाला असं कोरडं देतात खाय. हा बोंबिलची चटणी दे झिंग्याचा खळगुट दे रस्सा दे चिकनचा हेच पाहिजे म्हाताऱ्या माणसाला खायला. मग काय पाहिजे मग? जसं तुम्ही लयच कमवून ठेवलंय आमच्यासाठी एवढं. बिगर कमवलं तर आली का तू इकडं? काय कमवून ठेवलंय एवढं? मग तो आपण फुकट आय तर खायला सवय पडली तुम्हाला. नाही तो आपण महापौराला फुकट दिली. काय 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 आहे तुमच्याकडे काय बघून दिलं? काय आहे? एवढं लांब काय मावाला हा, शेती? काय एवढी लांब शेती कोणाची? कोणाची ती शेती? कोणाची? त्याच्या 4-5 जणांचे वाटे. मग ते मग वाट नाही ना फक्त मध्ये. हा, मग का तुमच्या नावावर आहे का एवढी शेती? काय आहे म्हणे एवढं मोठं? ए बाई जाय तिकडे डोकं नको माशी. असं निवांत बसायचं नाही. असं काही काम बघा ना काही असेल तर. काय काम? काय बघा नाही रे भाऊ, वावर आता माझ्या ना कामच होत नाही नाही आता. नाही असं निवांत एवढं हवेशीर नाही बसायचं. हा नाही नाही हा मग तू काय कामावर रुबाब करते काय? तू तो नावऱ्यावर रुबाब कर. कस काय नावर रुबाब कर? दोघांवर पण रुबाब करेल मी. वाव नाही चालणार रुबाब. कस काय नाही चालणार? वय चहा ठेव मला वय. चहा ठेव करून प्या हाताने. कोण? तुम्ही
मग आम्हाला जर हाताने येतं तर मग तुला काय करून आणलास तिकडं? करू आता इथून पुढे हाताने करून प्यायची चहा. हा एवढे का? दिवस केली मी तुमच्या दोघांची सेवा, आता नाही करणार मी. हा बरोबर आहे. आता अजिबात नाही करणार मी. हा रे आता इतके याच्यानंतर मी तुमच्या कपडे पण धुणार नाही, तुमचे भांडे घासणार नाही, तुम्हाला आंघोळीला पाणी ठेवणार नाही. दोघांनी हाताने करायचं, दोघांनी मला बनवून चारायचं. आता म्हणजे तू असं काय घेऊन आली काय आम्हाला? आता लय घेऊन आले मी. काय घेऊन आले? आता माझ्या डोक्यात एकदम फिट झालंय. आता इथून पुढे मला कसं वागायचंय ना, मी माझ्या मनाने वागणार आहे. तुमच्या दोघा बापल्याकांचं कसं आता दिवा लावायचंय ना, आता मी बघा कशी करते. एकाला धुणे, एकाला भांडे, एकाला चहा, एकाला स्वयंपाक, आणि मी या पलंगावर बसून खाणार आहे. आता समजलं का? आता उठा ते भांडे बिंडे घासून घ्या. इतके दिवस लय मजा केली तुम्ही. आयत्या पलंगावर तुम्हाला जेवण दिलं मी. हा आता अचानक काय झालं? मी येडी होते, आता मी हुशार झाले, माझे डोळे उघडले आता. हा तू कोणातरी कान भरले का? कुणी भरू काही होऊ. हा. आता ते उठायचे, मी तुम्हाला चहाचे भांडे आणून देते, भांडे घासून घ्या. आता काय धंदा झाला बा आता? चहाचा हा नालायक पोऱ्या काढता, याला लाज नाही लाज. हा चहाचा नालायक, याचं लवकर लग्न केलं आणि हे हे पाहायला चला या गेलं. इकडे, भांडे घासून घ्या. चला उठा, उठा लवकर, उठा. ते भांडे घासून घ्यायचे तिथं. बसा खाली. अय्या देवा, बायको लय असताना मजा केली आता एवढे दिवस तुम्ही, लय मजा केली. हा बायको असताना कधी भांडे धुवा नाही लागले. हा तांबे भरून एवढं सुनावर रुबाब गाजायला काय दिले का तुम्ही माझ्या आई बापाला डबुलं बांधून? हा पाणी द्या ना आता. हा पाणी देते, थांबा. चहाचा खुटोपडा कुठे गेला काय माहिती. हा याच्या डोक्यात तांब्या घालता आल्यावर. हे घ्या पाणी. हा नीट घासले पाहिजे बर का, हा. तर संध्याकाळी भाकर भेटन. वा रे वा, येड्यात काढले मला दोघा बापल्याकांनी. हा हे काय भांडे धुतो रे भाऊ? का बरं? माझं तुझी बायको मला भांडे धुवावं लागेल, खायला लागेल तुम्हाला. माझा तू तर भाऊ तो करताना महिने काय आहे? म्हाताऱ्याला मांडी घासायला लावले का? काय? म्हाताऱ्याला मांडी घासायला हा घासायला लावायला लावले. काय झालं? का बरं? काय झालं? का हात मोडले काय आता त्यानं तरी भांडे घासायला लावले, तुम्ही आता हे झाडू मारा. माझी? झाडू मारायचा आता, कायदा बदलला आता. का तर काय दाबा कायदा बदलला. मग तू का काही येडत काढ अन्न नको का? नाही नाही नाही, घासू द्या घासू द्या. त्याने भांडे घासले का तुम्ही झाडू मारायचा. तुम्ही झाडू मारलं का ते धुणं धुवून टाकतील. आता तू काय करते? मी आराम करेन. नको ना नाटक नाही. आता मी नवीन कायदा काढा. हा, नवीन तुम्ही कायदा दोघांनी काम करायचं आणि मी आराम करीन. नवीन काय हेच घ्या झाडू आणि झाडू मारा हा, गपचूप. तेच करतो. माझा डोकं खराब करायचं नाही, झाडू मारायचा. तू काय करशील? काय करशील? तू काय करशील? काय करशील? तू काय करशील? तुम्हाला सांगते झाडू मारा. तू काय करशील? शिस्तीत सांगते मी. हा, आता मी काय करेल ना. बोट खाली कर. हा? बोट खाली कर. आता मला माहिती आहे मी काय करणार आहे. तू काय करशील? मी काय करणार काय आहे. करू मी नका. माझा स्वतःचा जीव देईन. ते बाबू अन्न हे झाडू मारा, तुम्ही भांडे घासा. तुम्ही जर कामा नाही केलं तर मी माझा स्वतःचा जीव देऊन टाकत. नको अन्न जस घ्या झाडू. अरे ना, मी तुमच्या दोघांपुढे माझा स्वतःचा जीव देऊन टाकल. सरक लक्ष्मी लागल तुला. हा आज शेवटणीवर आले पाहिजे सगळे. हा एवढे 10-15 वर्षापासून बैलासारखं राब राब तुमच्या पुढं कामं करते. एकदा तरी माझा विचार केला का तुम्ही की एकटी सगळं घरातलं काम आवरती? आता कसं जीवावर येऊ राहिलं? हे कंबरडं कसं दुखतं आता? हे कंबरडं तिने जर जीवाचं काय दे आपण दोघं जेल मध्ये माहिती हा. अरे नाला का तो मुळे झालं सगळं. तुम्हाला खडी फोडायला पाठवून खडी फोडायला. पाय पाडला तिच्या पार पाय. हा, डोक्यावर घेतली तो. मला ही वेळ आणली भांडे घास. हा हो बरोबर करू नका जास्ती, संध्याकाळी जेवण भेटणार नाही. कसं दम लागला ना, आम्ही रोज एवढं झाडतो तर आम्हाला काय नसं होत का? कळ लागली. हा कळ लागली ना. आता इथून पुढे तुम्ही दोघांनी कामं वाटून घ्यायची, नाही तर माझ्या जीवाचं काही करून शिरप्या. घेईन मी. आणि जेवण केलं की नाही मी नाही जेवत. आता मला उपास धरायचा आहे. मी काय तो आता बघ, ये तो घर तुझी बायको, हा. ही तुझी जमीन. मी चाललो महापुरीकडे जावं ऐक. का आला? तिकडे काळं करा तुमच्यावाला. इथं थांबू मी, तुम्ही बी निघा. तुम्ही पण निघा तुमच्या बहिणी बिनीकडे, कोणाकडे बी एकाने पण नाही थांबायचं. हा, आम्ही करायचं मालक आहे. आणि निघून जायचं इथून. घराची मालकीनी मी आहे. नाही तर काय मी काय करीन पाहायचं काय करीन. नको नको नको. हा उठा दोघं पण निघून जा. तुमचा बोरा बिस्तारा घेऊन चला. कुठं? चला निघा आपल्या घरी. चला जीवाचं काहीतरी हे बा तुम्ही आत्ताच्या आता निघले नाही ना भावा, इथं फाशी घेऊन टाकल मी. हा? निघून जा इथून. निघा लवकर.
पण आपल्याला लाता कपडा काय तिकडच घ्या चला निघा. झोप मंदिरात चल. आणि मंदिरात तर आई तर खाऊन खाऊन इतरले एवढे. चोर आले बघ. चटई घे कण उशी घे. मी उशी घेतो ही. एखादी दोघं तुला ते घे कट्टा. एखादी गोदडी दे. तो तट्टा घे ना. हा? तो काय गोदडी बिदडी नाही बस झालं निघा तेवढं घेऊन. चल. लय मला दिवस पाहायला आणले तो. आई तर खाऊ खाऊ झाले एवढे. यांना वाटलं सगळं त्यांचंच राज्य आहे. आता एकटी मी राज्य करेल. माझ्या नवऱ्याचं घर आहे, माझ्या सासऱ्याचं घर आहे. हे भीक मागून खाऊ तिकडं नाही तर फुटपाटला झोप. मला काही घेणं नाही पडलं त्यांचं. 10-15 वर्ष असे त्यांच्या पुढं असं बैला सारखं राब राब काम केलं. कधी माझी माया नाही आली. का बघ झाला ना आपलं. तो लय नालायकपणा केला होता. आता काय तुला नाही. बायको ताब्यात नाही देत आली. हा त्यामुळे मला वखत आला आता. सावली काय बारी पाहिजे ना. आता येडच बसतो का तसा आराम आताच का चटई टाक आणि टाक व्यवस्थित टाक जरा. सवय नाही एवढी चालत. बापाची ठेप ठेव आता घर सोडले आपण जरा. बस खाली पाय लांब मी पाय पडतो तर चल. तू बस आणि मी वाटलं सर रात्री बसेल राहील तू झोप. काय चोर आहे आपल्याकडे अरे कपडे बाबा सोड. नवीन ठिकाणी आपण काय कोण काय करते एक कर क्या तिच्या भावाला आणि तिच्या बाबजाला फोन कर. ती एकाच माळीचं मनी अण्णा सगळे एकाच माळीचं मनी. असू दे ना त्यांना सांगितल्याशिवाय त्यांच्या कानावर बरं, दे गेल्याशिवाय फोन काय दे. मत आहे फोन दे. म्हणजे इष्टेक आपली आणि ती मालकी झाली का हा ना. त्याला आईबाप नाही का भाऊ नाही बरं उद्या जर तिनं काही जीवाचं करून घेतलं हा मग तर तर फोन लाव. मी तर पोलिसांना लई येत होईल. अरे बा वय का पोलीस स्टेशनला जायचं हा त्यामुळे मला वखत आलाय. हॅलो हॅलो काय होतं आजी का बरं त्या आता काय तोंड जोडू. काय झालं काय हा अहो ते आम्हाला उचकून दिलंय कोणी दोघांना बापला कायला अहो, कोणी उचकलं बायकोन आमच्या अरे तो बहिणीने तुमच्या म्हणणार बहिणीनं मा बहिणी मी ती काय उचकील आणि तिला काढून आम्हाला करायचं बाहेर. अहो तुम्ही गुन्ह्याचे नाही हो अहो आता तिच्या एकानं भांडे घासायचे एकानं साड्या धुवायच्या कवर रकड काढायची सांगा तुम्ही. बापरे एवढ्यापर्यंत गमत गेली ती धमकी ती म्हणते जर नाही तो साहजिक आहे पण मा बापाला लावलं धुवायला. हा मा बापाला सुद्धा धुतलं. मामाला बी हा आणि ते म्हणत जर नाही तुम्ही हे काम केलं तर माझी वाजू काय कर तुम्हाला फाशीला लाईन. नाही लावून. तुम्ही काय केलं असेल हो तिला आशेने चिडणार ती हो काहीच शाबदाना दुखेल नाही तुमच्या बहिणीला आता काय सांगायचं. बरं मग मी काय करू आता तुम्ही या भाऊ आम्हा पोहत आम्ही ना आता घराच्या बाहेर पडलो आम्ही एक चाळीचा सावलं बसली का. ती रस्त्या चाळी ती हा बर या ना बरं चालेल येतो हा. अजून काय म्हणते काय नाही पा करा काहीतरी आमच्या करता हो हो चालेल चालेल ठेवा. हो चालेल काय लोक बोला शेवटी त्यांचीच बाजू घेतात त्याचे या बोटाच्या वेळेस त्याच बोटाला येते. काय आपण कोणतं पाप केलं एवढं. मग काय तू पालत्या पायाचा झाला आपला रे हा मस्त पालत्या पायाचा. आता मस्त उताना झोपतो आता कुठं पालतं झोपत लग्नाच्या आधी पालतं झोपायचं मी. झोप आता गपचिप नको तो डोक्याला ताण देऊ मावाल्या. तेव्हा म्हणत हा पालतं कर्माचं आता उताना कर्माचं म्हणा ना. अशी भानगडी काय करतात यांचं आलं सांग बरं आता अशी काय भानगड आहे काय आता गेल्याशिवाय कळणार आहे का. आणि मी तुम्हाला काय सांगितलं घरी सांगितलंय ना काय काय मी बरोबर करते सगळं. हा का आणि नाही लई आता तुम्ही हिला मध्ये सांगावं मध्ये कसं, मध्ये ही आता ही आपलं ऐकत नाही पण हे गुन्ह्याचे नाही हो तिला गडदच तसं त्यांनी काही घडवलेलं नाही. प्रत्येक बाईला लग्न झाल्यानंतर संसार करणंच आहे काम करणंच असतं. संसार करणं मग काय याचं काय आपण माणसांना घाण्याच्या बाईला झोपायचं का. येणे दारू पिऊन लय हंगाम करले यांच्या काळामध्ये माहिती का अहो ते म्हाताऱ्याच्या काळात आहे ना या बाईला कुठं काय त्रास आहे. नाही त्रास काढला तिने आणि- पहिले लय हे बा- मारायचं लय मारायचं तिला हाच माणूस दारू पितो नाही जगात 100 लोक दारू पिणारे. मग काय आपण असं म्हणायचं का मग आपण असं यांच्या भोवती करायचं का पराक्रम. ऐकलं म्हणजे बरं होईल पण नाही ते ऐकलं पाहू तर काय चला करणार आहे? आधी ते माणसं पाहुणे पाहू द्या कुठे. चाल बघ चाल कुठं घराच्या बाहेर कुठं काढलं काय काढलं दाजी पाहुणे ओ दाजी मामा ओ मामा का उठा 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 उठ पटक्यान उठा उठा. आले रे उठून उठून बसा ना उठा उभे राहा ना. नाही 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 बसू नका आता. बसा तुम्ही बसा. हाय लयच अवघड झालं का रे तुमच्या लय अवघड दिवस आले दाजी नका रडू जाईल दिवस निघून दाजी ओ पाहुणे रडू नका ओ. नका रडू हं?
मला जाऊ काढू दे पण. हो आमच्या अण्णाला सुद्धा मामा हो मामा आहे ना मामा धीरधारा काही नाही होत. हो अहो असे रस्त्यामध्ये हा रस्त्यात लोक पाहत्या त्या ह्या बाईला कळायला नाही पाहिजे हो, तो बहिणीने हाऊस केली आमची. तुम्ही काल घर सोडायचं नाही रे बो तिच्या बापाचं झालं सगळं आता. आमच्या का बापाचं होतं. हा आता तुम्ही दिलं गोडीत नाव करून आता मालकीन तेच झाली. तुमचं शिक असं काय वेळेस जावा उद्या तिने जीवाचं काय केलं तर नाही काय करायचं हो? म्हणजे या वयात मला जेलला पाठवायचं का? आमच्या अण्णा तिकडे जातील जेलमध्ये मरून तर मग कोणाला दिसणार सुद्धा नाही भेटता येणार मग तुम्ही जायचं बरोबर असाल ना मग दोघे हा पण मग बाकीच्या लोकांना कळलं का तुम्ही सोबतच पापड लागतील तिकडे. भांडे माकून कसून घेतले हा तरच तुला कायला देईल म्हण. घ्या तुमची बहीण माक मला झाडू दे झाडू हा का झाडूची ड्युटी हा माग कपड्याची ड्युटी हा अण्णाक लाकडं ड्युटी भांडे कसे एवढं वाढदिवस का आले तुम्ही काय करत नसेल हो? काय केमिकल असेल तिला. काही नाही काही नाही तुम्ही आता ग बसा चला पाहुण्यानं उठवा बरं चला हा पाहून चला घरी. बसले इकडे काय पाहुणचार करायचंय का हा नाही बस हा, मी आहे ना. अहो तुम्ही काय घाबरते चला आम्ही का लावलोय आम्ही हो मामा उठा चला हाय या बाळबिस्तर उचला तुमचं एवढंच दिलं मला तर आता तोंड पाहू वाटत नाही हो. जेव का जेव पेटून नाही नाही घ्या ना घ्या. अहो बिना तोंड पावल्याचा असा दिवस जाणार आहे का अण्णा उशी हा नालाय काय महापोरा नालाय काय. हा बाई अण्णा उशी घ्या लाज नाही वाटत जरा एखादी बायको उभी फोडली असते. हा मग ना? हे माणूस काय पा दर्रा होता मामा तुमचा आला. काय आता काय सांगा. मग हे माणूस पा मला बोलायची ताकद राहत नाही हिला लाट आलं ते मला. मग असं बहिणीला शिकवा समा तुला सांगतो हा कसं पिसाळा कुत्रा तर त्याला मारा मित्र आज हा ना आता गाव माग गारा खाणं करायचं पण आज तुमच्या पिसाळा कुत्र्यापेक्षा वाईट वेळ आली. चला चला पाहू चला पाहू काय करायचं हा. चला. या हळूहळू या. अहो, नका घाबरू या आता तुम्ही दप चालू राहिले. येतच माणूस जीवाला कुणीकडे चक्कर यावं म्हटलं तुम्ही नाही बोलली तर आम्ही आलो आणि यांना कशाला आणलं इकडं काय इकडं वापस कसं काय आले तुम्ही जाऊ दे बाई जाऊ दे आतरू दे. नाही नाही आतरून द्या म्हणजे बाबा तुम्ही एक मिनिट काय आहे तुमचं इकडं हा कसं काय वापस आले तुम्ही ओ बाई नाही नाही कसं काय आले ते बस इथं बस नाही शांती काय यांना अजिबात घरात येऊ द्यायचं नाही त्या पाहुण्याला बसू द्या द्यायचं नाही. पाहुण्याला बसू द्या ना बाई काय तुम्ही पाहुण्याला? बसा बसा मामा बसा कसं काय आणलं यांना सर तिकडे जाऊ दे तू आणलं का यांना आम्हीच आणलं. का बरं आणलं बस तू खाली बस. का बरं आणलं ए बाई याने ना मला लय त्रास केलेला हा आहे का? यांना जागेवर बसून जेवण द्यायची मी चहा द्यायची आंघोळ्या पाणी उतरायची आणि यांचे रुबाब एवढं वरतून मला बोलणे खायची शेवटी मग मला एका जणाने सांगितलं तू असं असं कर तर तुझा नवरा वटणीवर येईन आणि सासरा बी येईल मग मी तेच धरलं तर आता ते वटणीवर आले त्यांना मी घराबाहेर काढून दिलं होतं तू वापस कशाला घेऊन आला त्यांना का वहिनी मला सांगा जगाच्या पाठीवर कुठे गेलं तर पैसा पानं तीन आहे का मग आता बाई संसार करायला लागल्यावर सगळीकडे यायचे पाचची बोट सारखे आहे का अगं बाई तू तसं वहिनी मला तर काही सांगू नका माझ्या डोक्यात बसलं म्हणजे बसलं यांना मी घरात राहू देणार नाही कुठं तिकडे म्हाताऱ्याची तिकडे मौत झाली तरी चालेल मला बयो म्हणजे म्हाताऱ्याला मारायला निघाले तर सासरा तिकडे म्हातारा मेलं तरी चालेल मला का गं ताई? हा? तुला लय छेळेल दिसते ना. लय त्रास द्यायले मला ते नाही हा का आई म्हातारी मेल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याने लय त्रास दिला मला हा का हा त्याला वाटतं जागेवर मग हागणं मुतणं करावं मी अहो पण तशी येणच नाही आली अजून म्हातारीची अजून नाही, हात पाय नाही चाला आली त्याला मावाले हा? हात पाय चाला ते अजून हा. ते माग हाजीर पडले. अहो नवरा आपला त्याचा बाप आहे आपले आपण घर सोडलं आई बापाचं म्हणजे सगळे माणसं आपलेच झाले ना काही सांगू नका तुम्ही मला भाऊ तुला काय चहा पाणी करायचं मी चहा पाणी करते जेवण करा आणि मला काही ज्ञानाचे धडे शिकू नका मी काय आता माझ्या डोक्यातून काही काढणार नाही यांना मी घरात राहू देणार नाही म्हणजे पण नाही मग ये केलं काय होतं असं एवढं. मला बस मला लय त्रास दिला ते अहो केलं म्हणजे काम करायला लागत म्हणून एवढं उठा ठेवे हा मग बाई माणसाला कुठे काम करणे हे आता तुमच्या भावाचा संसार मी समाज करीते एक जण ठेव हो सुनबाई ती बरोबर हो महापोराची बायको आहे ही जगाचं ऐकून आणि आम्हाला घराच्या बाहेर काढायची नाही ग हा हे चांगलं वाटत का तुम्हाला नाही चांगलं हा? नाही वाटत. नाही पण तिचं काय म्हणणं ते तुम्ही अरे तुम्हाला आई बाप आहे का नाही अहो ग आहे का बसा, नाही काय तुम्हाला? म्हणणं नाहीये दुसरं मग तोही बायको अशी वागते का एक काम करते हा? ओ तुमच्या आई बापाला ना आता घरी चला हा. मी काढते बाहेर का बरं कारण मग मला बी त्यांचं काम करायला कसं लागत काय ना. काढशाल तुम्ही माझ्या आई बापाला बाहेर मग तुम्ही कसं काय त्या पाहुण्यांना काढीत्या त्या खोडीचे मग तुमचे आई बाप कोणते खोडे कमी नाहीये तुम्हाला माहिती का तुम्ही इकडे संसार करताय मी काढते
आहे माझ्या आई त्यांचं. बापाने तेवढं तुमच्यासाठी कमवून ठेवलं, या डागरीने काय कमवून ठेवलं माझ्यासाठी? अहो काय बोला त्या, एवढी शेतीवाडी त्यांची. काय हे घर बघा, हे पडकं झडकं भाऊ घर. तो बापाने पाहिल्याशिवाय मावाला पाहिल्याशिवाय दिलं का मा पोराला तुझी बहीण पाहुणे दिलं आणि बघ होतं, मी बी होतो पाहायला. नाही नाही, चला घरी चला, तुम्ही राहून देता ते पाहुणे कुठे जावं. मी बी तुमच्या आई बापाला काढून दिलं, कारण मला हे करायला लागत नाही, आहे. कसं काय काढून द्याल तुम्ही? असं कसं काय काढून देता? मग तुम्ही दुसऱ्याचे आई बाप काढून माझ्या द्या. आई-बापा कसं काय काढून देता तुम्ही? बरं आहे, म्हणजे स्वतःचं आपलं- कसं कळतं? आपलं ते आई बाप हा. दुसऱ्याचं काय आहे? हा? दुसऱ्याचं काय आहे? बरं, तो जाऊ दे, बाबी तुम्ही कोणाचा कोणाला बाप आहे? बाहेर घ्या, दाजी. अहो आम्ही काय करतोय तरच काय देतो आम्ही सुधारतील ते आधारले ते आम्हाला पोरं. धमकी का रे तू तरच देतो का तिला नाही बघ मग तो मिळते मला तरच आहे का आतून टाकायला मीच आहे. मला एक सांगा, तुम्हाला हे सांगितलं कोणी असं करायला? हा. हे बघ, घरात बाई माणूस असल्यावर काम करणंच आहे, धुणं आहे, भांडी आहे, सगळं काम करणंच आहे ना आपलं. हो, ते बाई माणसंच काम आहे, ते करावंच लागत मग ना. मग भांडे त्याचं धुवायला काम- मला लावले ना रे हं? भांडे धुवायला मला नाही नाही, असं नको करू बाई. पाप लागतं. मा वय मा वय काय तुमच्या बापाला भांडे घासायला लावू का? हा? नाही मग तुम्हाला चांगलं वाटेल का? नाही ना. तुमच्या आईला कपडे धुवायला लावते, मी बसते मोबाईल नाही, खेळत, नाही. हा तसं करते. झाले सुधारले ते, आता घे पात्र जाऊ दे. मग तुम्ही सांगा, तुमच्या मनाला किती जरी लागल या गोष्टी. लागेल ना. मग आता हे कोणाचा बाप आहे? मग त्या बाबाला पण थोडं वाईट वाटलं ना, नवऱ्याचे आपण असे कुत्र्यासारखे हाल कुठं करायचे. भेटलं तुम्हाला हे? रस्त्यात मंदिरापुढं? मंदिर बी नव्हतं, ते चाळ होती शाळेच्या पुढं तिकडं. झोपेल होते का? मग आता लोकांनी पाहिलं, चालेल, लोक काय खाली म्हणतील? चाळ, तिथंच पडेल होते असे. हा काय म्हणतील लोक? तुम्ही काय नाश्ता बिष्टा चालला काय त्यांना मग? काहीच नाही, उपाशी आहे आम्ही. पाच तिकडून आलो, गाडी तिकडे लावली. जेवेल नाही दोघं जेवेल वहिनी, दोघा बापले तुम्ही मला सांगितलं, माझे डोळे उघडले. तुमचे त्यांचे आई बाप जसे माझे आई बाप आहे, तुम्ही ते सांगितलं. कोणी सांगितलं ना आता, हा त्या बाईला कोण असो, माणूस असो, बाई असो, तिला घरातच घुसवायची नाही जाऊ आपण. दे, घडले ना, सुधारले ना नाही, ते माझं आता. चुकलं भाऊ, माझं अहो, पण तसं चुकलं. नाही. मी त्या बाईचं ऐकलं. माझी ती एक बाई होती, तिने मला कोणती सांगितलं. खेळवर होती हं? कोणती खेळवर होती होती ती पाठीमागच्या तू का घरी. लहान आहे का बा एवढी एवढी तिचं ऐकती तेव्हा अहो, लागलं मामा ती काय सांगायची, तुम्ही एवढं अहो तिचं ऐकून जर आमचा खेळ खेळ केला या तिनं बाईनं मला सोन चोवीस तासात बघायची ना. बाईनं लहान पोर आहे की अहो, आपल्या चांगल्या प्रभूती लोकांना देखवत नाही. हा प्रगती झाली तुमची ना. हा, काय मग झालं भाऊ, मी सतत कामात दिसायचे. हं. तिने मला आले माझे कान भरले, म्हणे तू सतत कामात दिसती, त्या म्हातारड्याला कामाला लाव, तुझ्या नवऱ्याला कामाला लाव, असं अरे तिनं माझे कान देवा. भरले. म्हणून मी थोडस माझा विचार चेंज झाले नाही, तू होते. काम लावायचं पण बाहेरचं लावायचं ना त्या घरात. वहिनीनं माझे डोळे उघडून दिले की जसे तुझे आई बाप तसे ते त्यांचे पण आई बाप आहे, बरोबर. त्यांना बाहेर काढू नको. आणि कामाने काय माणूस मरत नाही. हा. या एक करून आपल्याच घराचं आणि आपल्या संसाराचं करणारे मग. आणि आरामही होतोच ना. आपल्या आपल्या घरातल्या कामाला काय काम म्हणता का? नाही, पण हे म्हातारडे लय ओव्हर ऍक्टिंग करते. हा का? हे म्हातारडे बेकार आहे. ओ मामा, तुम्ही बी थोडस शांततेत घेत असं बसलेले जावं. असले का मी उडग महिने पाण्यात, उडग महिने चहान, उडग महिने मला शर्ट आता जे लागेल ते आण सांगणारच आहे ना उठायचं ना, तुम्ही उठायचं ना. आणि एखादी गोष्ट आपल्या हाताजोगी असते तर करून घ्यायची. घेतोय बाई घेतोय डंगराला खोडीच आहे. घेतोय बाई ओ असं नाही म्हणू म्हाताऱ्या माणसाला डंगर डोंगर. लवकर उठल्या चूल पेटीचं पाणी ठेवतो तापायला मी मग काय पाहिजे अजून? ये दोघं झोपेलच राहते आता मला उठवायला जाता येत नाही ना त्यांना मग काय पाहिजे अजून सांगा बरं. अहो, कधी ते 2-3 महिने झाले एक बार चूल पेटली होती. जर उठवायला जर गेलं तर ना काय आपल्या ऑब्जेक्शन घेऊ नाही बरोबर आहे ना. मग कशाला येतील ते? बापरे, छान ठेवत तुम्ही. तुटतो का आता ठेवते मी. आता माझ्या भाऊजाईने माझं डोकं उघडून दिलंय. बसा वहिनी तुम्ही. नाही आता आम्ही निघतो ना काय चहा नाही, पाणी. बसा बसा, मी चहा करते. हा माझं चुकलं. बसा, चुकलं माझं, मी त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं. हा त्यांना हाटेवर चहा पाहिजे. नाही काय घरात पाच ना नाही, एक आहे का कसं म्हातारा खोडीच आहे. एक माझं काम करा, इकडे घर म्हणतात मध्येच बसू. हा, चला, चल. चहा पाणी घेऊ मध्ये. मध्ये चहा घेऊ चला हो हो, चला. आणि जरी बघा हा काय आता सोडून द्या सगळं.